तुमच्या बोलण्यात उल्लेख आला होता पॅन्थरचा. हे असं अनेकदा चर्चा निघते जेव्हा मी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांशी बोलतो. आता नुकतंच पॅन्थरची 50 वर्ष झाली. तुम्ही पॅन्थरचे संस्थापक मेंबर आहात आणि असं म्हटलं जायचं, म्हणजे मी ज्या जुन्या पॅन्थरच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी बोलतो, भेटतो किंवा कधी कधी वाचतो, तर ते रामदास आठवले हे असं अत्यंत आक्रमक युवक, तेव्हा म्हणजे पॅन्थरचा अँग्री यंग मॅन म्हणून तुमच्याकडे बघायचं. आता असं लोक म्हणतात की रामदास आठवले थोडेसे शांत झालेत, भाजपसोबत गेल्यानंतर थोडे थंड झालेत, असं काही आहे का? नाही, अजिबात मी थंड झालेलो नाही आहे. म्हणजे मी माझं नेहमी चालू असतं बंड. मी नेहमीच करत असतो बंड. मग मी कसा होणार थंड? मी कसा थंड झालेलो नाही आहे. पण पॅन्थरची एक मुवमेंट होती त्या काळामध्ये, मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, भाषणं डॅशिंग देणं, अशा पद्धतीचं काम त्या काळामध्ये होतं. आता आपण सत्तेमध्ये आहोत, आपण थोडं बदललं पाहिजे. त्यामुळे मी भाजपसोबत गेलो म्हणून बदललं असं अजिबात नाही आहे. तर मी सत्तेमध्ये असल्यामुळं आपल्याला सगळ्या घटकांना घेऊन जायचं आहे. पण माझ्यामधला जो पॅन्थर आहे तो अजूनही जागा आहे. माझ्यामधला पॅन्थर अजूनही आहे जागा. माझ्यामधला पॅन्थर अजूनही आहे जागा, कारण माझा आहे जय भीमची धागा. माझा जोडलेला आहे जय भीमची धागा. तुम्ही सुद्धा चांगली सर्वांनी वागा. तुम्ही सुद्धा सर्वांनी चांगले वागा, कारण माझ्या मनामध्ये आहे, माझ्या मनामध्ये आज आहे पॅन्थरची जागा. तर मी जागा आहे, तर त्या पद्धतीने आपलं काम चाललेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.